दरम्यान भोंदू खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट आता सील करण्यात आलंय। खरातच्या आर्थिक व्यवहारांची सुद्धा तपासणी सुरू झालेली आहे। विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती सध्या मिळतेय। कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन घर दुकानांची सुद्धा चौकशी होणार आहे। नोंदणी विभागातून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे। कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची सुद्धा शक्यता आहे। मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचा सुद्धा तपास केला जातोय। बेनामी मालमत्ता असल्याचा संशय सुद्धा पोलिसांना आहे। पुढे 2 ते 3 दिवसांमध्ये तपासाला वेग येणार असल्याची चिन्ह आहे। दरम्यान या भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला आता एक नवं वळण मिळाले। बड्या आयुर्वेदिक जडीबुटी आणि दुकानांच्या मालकांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। खरातने या दुकानांमधून हरिणाची सुद्धा आणि कस्तुरी जडीबुटीची खरेदी केल्याचा संशय, तर याच खरातवरती आता 8वा गुन्हा सुद्धा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। दरम्यान या भोंदू खरातनं कसं लुटलं ते आपण पाहतोय। लॉजिस्टिक व्यवसायाचा अवतार पूजा करण्याचा बहाणा त्यानं शोधला। अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज गाडीची सुद्धा उकळणी केली। (2018) मध्ये H15 GL 8181 नंबरची मर्सिडीज गाडी खरातला भेट म्हणून मिळाली। परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती त्यानं केली। या व्यावसायिकाच्याच खर्चानं खरात फिरला आणि तब्बल 21 देशांचा दौरा केला। 21 देश न फिरल्यास नागदेवता दंश करेल अशी माहिती दर्शवली। गुरुसेवा मृत्यूची भीती घालत अमेरिकेमध्ये 29 लाखांचा वैद्यकीय खर्च त्यानं केला। 2018 ते 2025 पर्यंत त्या व्यावसायिकाला खरातनं जवळपास 4 ते 5 कोटींना गंडा घातला। 1 ऑक्टोबर 2018 ला रात्री 8 वाजता ईशान्येश्वर मंदिर पूजेसाठी त्याला बोलावलं। ईशान्येश्वर महादेव नागाच्या रूपामध्ये दर्शन देतील असं भासवत खोटा नाग दाखवून भीती दाखवली। नागदेवतेच्या दर्शनानंतर 21 देशातील मातीला स्पर्श करूनच लॉजिस्टिक व्यवसायाची बतावणी सुद्धा करण्यात आली। मिरगावातील फार्म हाऊस बांधण्यासाठी 1,11,00,000 रुपये त्या व्यवसायाकडून यानं उकळले। नव्या वास्तूमध्ये तुर्कस्तानचं लाकूड लोखंडाच्या फर्निचरसाठी 49 लाखांची मागणी त्यानं केली। फार्म हाऊस मध्ये किचन बांधण्यासाठी 42 लाख उकळले। पूजाविधीसाठी नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश, म्यानमार आणि ग्रीनलँडचा दौरा सुद्धा त्यानं केला। ग्रीनलँडमध्ये तर असताना फरशीवरती झोपून स्वर्गात जाण्याचं नाटकही त्यानं केलं।